का मित्र तर आता लग्न झालेलं आहे. तर आता चाललं परत पुन्हा एकदा मुंबईला. रोहा दिवा पॅसेंजर. तर आता आम्हाला पहिला रोह्याला जावं लागेल. आणि खूप चांगला गाव आहे हा भागवाडी गाव. नक्की बघा भागवाडी गावचा व्हिडिओ. आणि आता चाललं तर रोह्याला. आता इथनं कसं जायचं ते आम्हाला पहिला या गावातून तलवलीला जावं लागेल. मुक्काम पोस्ट तलवली. तिथं बस थांबते तलवलीला. मग तलवलीशी आम्हाला रोह्याला बस आहे. तिथनं रोह्याला जाऊ. मग रोह्याशी आम्हाला ट्रेन आहे पनवेलशी जुईनगर. तर हा प्रवास कसा होता तर बघूया आपण आता. गाव खरंच खूप छान आहे. छोटंसं गाव आहे पण खूप छान आहे. आणि आता भागवडी स्टॉप 15 मिनटं आहेत अजून एस टीला यायला. 15 मिनटं आहे. आता चालायला काय किती वेळ लागेल काय. आणि आता भागवडी गाव ते आता जाऊ. आता तलवली स्टॉप चालत. तिथनं जायला काय साधन नाही गाडी. तलवली मुक्काम पोस्ट तलवली स्टॉपला जावं लागेल चालत. आणि नाणे काय माहीत कुठे राहिले काकी. खूप भारी गाव होता. दाखवते तुम्हाला समोरचं पण. भागवती स्टॉप आहे हा तिकडचा. आणि असं एका एंट्रन्स आहे भागवती स्टॉपचा. इथं रस्ते वगैरे आता चालत जाऊ आता तलवलीपर्यंत. आता तलवलीपर्यंत चालत जावं लागेल. फक्त आता भागवती क्रॉस केले. आता रस्ते पण नवीन करतात आहे डांबरीचे. हा मटेरियल काय माहीत कसं आहे कोणत्या क्वालिटीचं मटेरियल मला माहिती नाही करतात आहे. ओके हा कोणतं मंदिर मला पण माहिती नाही. तर कमेंट करून नक्की सांगा आता कोणतं मंदिर आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही लगेच का नाही गेलो आता मुंबईला यायला. तर आता मुंबईला येऊ आणि परत लगेच आता रोहा दौऱ्यावर असू. रोहा तळा दौऱ्यावर लवकरच जाऊ आम्ही गावी. 1-2 दिवस गॅप असेल. मलाडला पण जायचं आहे. परत गोसाळ्याला जायचं आहे. मांदाडला जायचं आहे. आणि असे 2-3 ठिकाणी असे लग्न आहेत. तर लग्न कार्यक्रमाला पण जायचं आहे. असं काय आता बस येते ना तर थोडी घाई झाली. आता बघू आता ट्रेनमध्ये काय करायला भेटते ते. ट्रेनमध्ये गर्दी असेल कारण की आता मुलांना पण सुट्ट्या पडल्या. आणि मुलांना सुट्ट्या पडल्या तर गावी जायला गर्दी खूप असते. तर गावचं वातावरण वेगळंच काय ते वेगळंच काय अनुभवायला भेटतं आपल्याला. समोर आलं तर तलवली स्टॉप आहे हा. आता हा रोड आहे तिथं अलिबागवरून येतं हा रोड. अलिबागवरून येते. आणि हा आहे रोहा भागामध्ये रोड.
खाना पण जायचं जुईनगरला दोन्ही तुरब्यालाच आहे. आजच्या शूटचा हाय. हा बीच पण नवीन होता इकडला फाटक बंद बीच पण नवीन करतो. आता आला इंदोरी तुम्हाला पेन दिलेलं कुठं झालं तुम्हाला पेन दिलेलं कुठे मी नाव लिहिलं राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे काय आहेत माझे आहे तसा पेन म्हणून मला सगळं नको 2-3 मला नाव खाल्ले नाही कधी. खाते थोडं टाकतं कधीतरी जास्त नाही खात. वडापाव गरम नाही गेलेलो पप्पीकडं
साखर कशी घेते 1 किलो 800 ग्रॅम. रसायनी माहित नाही मला. रसायनी कशी देतात? तिथे लिहिले बघा. तर आता निघालो पनवेलवरून जुनागडला जायला. तर हा व्हिडिओ कसा आवडला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, असं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि आता बघा पुढचे काय नवीन ब्लॉग्स येतील ते. तर हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मेहनत असते. तर भेटूया पुढच्या चॅनलमध्ये.